नमस्कार मित्रांनो, आपण एक रेसिपी बनवणार आहे. तूर डाळ आहे, नेहमीसारखीच रोजचीच वापरण्याची. तर ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये 2 शिट्टीमध्ये. तर त्याला काय काय साहित्य लागते ते बघते. बघा, कैरी घेतली, कच्ची कैरी, आम्ही आंबा म्हणतो, कच्चा आंबा, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि एक कांदा. छान मी हे सर्व चिरून घेतलं आहे. मला आहे ना वेळेने चिरायची सवय आहे, मला चाकूने जमत नाही, म्हणून आहे ना मी अगोदरच सर्व साहित्य आहे ते चिरून घेत असते. तर इथे मी शेवगा आहे ना छान बारीक चिरून आहे ना छान पाण्यामध्ये स्वच्छ धुवून शिजत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं आपल्याला. मीठ घालून छान शिजवलं तर छान लवकर शिजतात आणि वरण पण आपलं छान होते. आमटी हळद पण टाकली आहे मी थोडी आणि छान शिजून घेते. आणि हेच पाणी आपल्याला पुन्हा परत आमटीमध्ये वापरायचं आहे किंवा वरणामध्ये वापरायचं आहे. बघू शकता. तर तूर डाळ आहे ना मी अगोदरच शिजून ठेवली होती. मला रोजच पाहिजे, रोज सकाळी आम्हाला वरणच पाहिजे. तर अशा पद्धतीने मी छान शिजवून घेतलेली आहे, बघू शकता. तर मी इथे कुकरचं छोटं भांडं घेतलं आहे. याच्यामध्येच आपल्याला लसूण आणि सर्व आहे ना तो काढून घ्यायचा. हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता आणि कैरी हे सर्व आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं. तर बघा, जास्त बारीक नाही केलं आहे मी, जाडसरच ठेवलं आहे. तर इथे मी कढई ठेवली. कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून घेत आहे. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं, बघू शकता. तर तेल आपलं छान गरम झालं आहे. राई टाकून घेते, त्याच्यानंतर जिरं टाकते. जिरं पण छान फुलू द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा. कांदा पण छान आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा पण तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात. लाल मिरची पण घातली मी याच्यामध्ये आणि छान परतून घेऊ. प्रत्येकाच्या घरची पद्धत थोडी वेगळी असते, तर माझ्याकडे त्या पद्धतीने करतात आंबट वरण. तर चला म्हटलं तुम्हाला दाखवू ही रेसिपी. तर हा पेस्ट आहे, हा पेस्ट पण याच्यामध्ये टाकून घेऊ. आंबा असा आहे ना खाल्ला जात नाही, तर अशा पद्धतीने जर आपण टाकला तर खाण्यामध्ये पण येतो कैरी. आणि हे पण छान भाजून घेऊया तेलामध्ये. तर याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ, थोडं लाल तिखट आणि छान एकदा तेलामध्ये छान भाजून घेऊ. तर बघू शकता मंडळी, आपला मसाला छान भाजला गेला आहे तेलामध्ये. तर आपण आहे ना शेवग्याची शेंग आहे ती शिजत आहे, ती याच्यामध्ये टाकून घेऊ. नंतर आपल्याला वरण टाकून घ्यायचं आहे. बघा किती छान झाला आहे, मसाला पूर्ण शिजला आहे. तर शेंग पण टाकून घेते, याच्यामधलं पाणी पण याच्यामध्ये ओतून घेते. आणि नंतर आता आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे. हे थोडं शिजू देते मी मसाल्यामध्ये ही शेंग. त्याच्यानंतर थोड्या वेळाने 2 मिनिटांनी आहे ना मी वरण टाकून घेते. त्याच्यामध्येच आपल्याला थोडा धनिया पावडर टाकून घ्यायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये दुसरं काही मसाला, तुम्हाला आवडीचा मसाला, गरम मसाला वगैरे टाकू शकता. जर तुम्हाला आंबट गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये गूळ टाकू शकता. मी गूळ टाकत आहे, किंवा साखर टाकू शकता किंवा स्किप करू शकता. आमच्याकडे थोडा गूळ आहे ना आवडतो माझ्या मुलाला, तर मी गूळ घातलेला आहे. तर आता मी वरण टाकून घेते आणि छान एकदा परत मिक्स करून घेते.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्रायबर करायला विसरू नका. आंब्याची गुळी असते ती पण याच्यामध्ये टाकली आहे मी वरणामध्ये, मला आवडते. छान आहे ते, 2-3 मिनिट आहे ना छान. आता मी शिजून घेते. डाळ सुंदर झाली आहे, डाळ आंबट गोड. मी इथे थोडी कसुरी मेथी टाकून घेते, जेणेकरून स्वाद छान दुगणा आला पाहिजे. तर बघू शकता मित्रांनो, आमच्याकडच्या पद्धतीने आंब्याचं वरण अशा पद्धतीने आम्ही करत असतो. तर आमच्याकडची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल. मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच बनवा. चला तर मित्रांनो, डाळ शिजली आहे आपली, काढून घेते. बघू शकता, डाळ भात किंवा चपाती याच्यासोबत खूप छान असते, चविष्ट असते ही भाजी. नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटूत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद.